मित्रांनो, माउंट एव्हरेस्टवर आजपर्यंत 7,000 पेक्षा जास्त लोक चढले आहेत. पण एक डोंगर असा आहे ज्याची उंची एव्हरेस्टपेक्षा कमी आहे आणि आजपर्यंत मानवी शक्ती किंवा आजच्या सर्वात प्रगत तंत्रज्ञानाला त्याच्या शिखरावर पोहोचण्यात यश मिळालेलं नाही. तो डोंगर आहे कैलास पर्वत. हा फक्त एक डोंगर आहे की हे दुसऱ्या जगाचं दार आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण महादेवच्या त्या गूढ रहस्यांना डिकोड करणार आहोत, ज्यांच्याबद्दल फारच कमी लोक बोलतात. जसं की शिवांचा जन्म कसा झाला, वासुकी नाग त्यांच्या गळ्यात का आहे, चंद्र त्यांच्या डोक्यावर का, आणि कैलास पर्वताच्या त्या न ऐकलेल्या कथा ज्या तुमचे रोमांचित करतील. तर चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम प्रश्न, महादेव आले कुठून? शिवपुराणानुसार शिव स्वयंभू आहेत, म्हणजे त्यांचा जन्म कोणत्याही गर्भातून झालेला नाही. ते स्वतः प्रकट झाले आहेत. ते सृष्टीपूर्वी देखील होते आणि अंतानंतरही राहतील. पण याशिवाय आणखी 2 कथा आहेत. एक विष्णू पुराणात लिहिलंय की भगवान विष्णूच्या मस्तकाच्या तेजापासून शिव प्रकट झाले, आणि दुसरी, जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्या श्रेष्ठतेचा वाद चालू होता तेव्हा शिव एका अनंत ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले, ज्याची न कोणी सुरुवात होती ना अंत. विचार करा, ज्याचा जन्मच नाही तो किती मोठा असेल. आता जाणून घेऊया की वासुकी नाग त्यांच्या गळ्यात का आहे. ही गोष्ट समुद्र मंथनाशी निगडीत आहे. जेव्हा देव आणि असुरांनी समुद्र मंथन केलं तेव्हा वासुकी नागाला दोर म्हणून वापरण्यात आलं. इतके मंथन झाले की त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले आणि विषाचा ताप इतका वाढला की सर्वजण घाबरले. पण वासुकीची भक्ती पाहून शिवांनी त्याला आपल्या गळ्यात धारण केलं. म्हणूनच आजही आपण त्यांच्या गळ्यात वासुकीला पाहतो. आणि चंद्र त्यांच्या डोक्यावर का? राजा दक्षाने चंद्राला एक मोठा शाप दिला होता, ज्यामुळे चंद्राचे अस्तित्व हळूहळू संपत होते. तेव्हा महादेवांनी चंद्राला आपल्या मस्तकावर बसवलं आणि अशा प्रकारे चंद्राला नवे जीवन मिळालं. म्हणूनच शिवांना चंद्रशेखर देखील म्हणतात. शिव आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात? याच्या मागे एक खूप गहन तत्वज्ञान आहे. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. राख ही आठवण करून देते की काहीही असो, शेवटी सर्व काही मातीत मिळून जायचंय. तो त्रिशूळ फक्त एक शस्त्र नाही, तो 3 गुणांना नियंत्रित करतो, सत्व, रज आणि तम. आणि तो डमरू, त्याच्या ध्वनीतूनच संसाराचे सूर, ताल आणि संस्कृत व्याकरणाचा जन्म झाला. म्हणजे आज आपण जी भाषा बोलतो त्याचा पाया देखील या डमरूतून आलाय. आता बोलूया त्या सर्वात मोठ्या रहस्याबद्दल, कैलास पर्वत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, एव्हरेस्टवर हजारो लोक चढले आहेत, पण कैलास जो उंचीत एव्हरेस्टपेक्षा कमी आहे, आजपर्यंत अजय आहे. पण फक्त एवढेच नाही, तिथे जाणारे लोक म्हणतात की कैलासच्या जवळ त्यांची नखे आणि बाळ दुप्पट वेगाने वाढू लागतात. जणू काही तिथे वेळ इतक्या वेगाने चालतो की एका दिवसात अनेक दिवस निघून जातात. आणि आणखी एक गोष्ट, शास्त्रज्ञांनी शोधून काढलं की कैलासच्या आसपास बर्फ वितळणे आणि हवेच्या दाबामुळे असे आवाज येतात जे ओम आणि डमरूसारखे वाटतात. आणि सर्वात मोठा दावा, नासाने आपल्या संशोधनात म्हटलं आहे की कैलास पर्वत एक ॲक्सिस मुंडी आहे, म्हणजे ब्रह्मांडाचे केंद्र. ब्रह्मांडाचे केंद्र. तुम्ही विचार करू शकता की एवढे मोठे रहस्य आपल्या इतकेच जवळ आहे. आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, आजची तरुण पिढी शिवांच्या नावावर नशा जस्टिफाय करते, पण सत्य हे आहे की भांग शिवांसाठी एक औषधी होती. जेव्हा समुद्र मंथनात हलाहल विष निघालं, जे संपूर्ण जगाला नष्ट करू शकत होतं, तेव्हा शिवांनी ते विष स्वतः प्याले आणि त्याची जळजळ शांत करण्यासाठी भांग वापरली. शिव साधनेचे देवता आहेत, नशेचे नाही. मित्रांनो, शिव फक्त एक देवता नाहीये, ते एक अनंत ऊर्जा आहे, एक अनुभूती आहे. कैलासच्या शिखरावर आजपर्यंत कोणीही मनुष्य पोचला नसला तरी आपण त्यांच्यापासून इतके दूरही नाहोत, कारण शिव तुमच्यातही आहेत आणि माझ्यातही. फक्त आपल्या आत्म्याला शांत करा आणि तुम्ही स्वतःच त्यांच्याशी जोडू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्या लोकांसोबत नक्की शेअर करा जे विज्ञान आणि धर्म वेगळे समजतात, कारण कदाचित यानंतर ते दोन्हीकडे एकाच नजरेने पाहतील. कमेंट्समध्ये सांगा तुमचा आवडता महादेव मंत्र कोणता आहे. आणि हो, जर हा या चॅनलवरचा तुमचा पहिला व्हिडिओ नाही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम हर हर महादेव.